जल्लोष सांस्कृतिक आनंदाचा बिग ब्लास्ट समर जल्लोष 2025चा दिमागदार समारोप। शिक्षण महर्षी स्वर्गीयवासीय विलासराव तांबे फाउंडेशन, ज्ञानविलास व्यासपीठ आणि कॅडन्स डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फ्री डान्स वर्कशॉप समर कॅम्पचा समारोप सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला। बिग ब्लास्ट समर जल्लोष 2025 या नावाने आयोजित या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना शर्वरी जेमिनीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली। गेली 25 दिवस चाललेल्या या शिबिरात मुला-मुलींनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। प्रसिद्ध कोरिओग्राफर मानसी कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरार्थींनी विविध नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले। यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, थीम डान्स, बॉलिवूड डान्स आणि संस्कृती व संस्कारक्षम नाट्यप्रयोगांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक विशाल तांबे व अभिनेत्री शर्वरी जेमिनीस यांच्या हस्ते शिबिरार्थींना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडीचे अध्यक्ष बाजीराव गायकवाड, भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील, कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष दिनकरराव सूर्यवंशी, ज्येष्ठ सहकारी महादेव पाटील, विष्णू जाधव काका यांच्यासह मुलांचे आजी आजोबा आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासरावजी तांबे यांच्या स्मरणार्थ माननीय विशालजी तांबे यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि 7 वर्ष झाली हा उपक्रम चालू आहे। दर सुट्टीमध्ये जवळजवळ महिनाभर मुलं संध्याकाळी नृत्य शिकतात आणि नृत्याबरोबरच त्यांना सेफ्टीच्या ज्या गोष्टी असतात त्या बॅड टच, गुड टच जे आत्ताच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, तर ह्या बाबतीतलं सुद्धा समुपदेशन केलं जातं। तर मला वाटतं एक ओव्हरऑल त्यांचं व्यक्तिमत्व सुधारायच्या दृष्टीने हा खूपच चांगला असा उपक्रम दरवर्षी राबवतात विशालजी। आणि आज बिग ब्लास्ट समर जल्लोष 2025 मध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रस्तुती होणार आहे, म्हणजे त्यांना व्यासपीठ पण मिळणार आहे ज्याच्यामुळे आत्मविश्वास पण वाढतो आणि त्यांचं नृत्य बघायला मी खूपच उत्सुक आहे। काय होतं, सुट्टीमध्ये आजकाल मुलं मोबाईलकडेच फक्त वळतात आणि ते सोडून काहीतरी चांगलं त्यांना कला शिकवून आपला एक आनंद लोकांबरोबर शेअर करायला, शिवाय त्याच्याबरोबर एक व्यासपीठही मिळतं आहे, ही किती चांगली गोष्ट आहे आणि या उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। पालकांना मी सांगेन की हे असे जे फ्री ह्यांनी तर फ्री ठेवलेलं आहे, पण सुट्टीमध्ये हे जे असे वर्कशॉप होतात वेगवेगळ्या कला शिकवणारे, त्यांच्यातल्या गुणांना वाव देणारे मुलांच्या, तर हे वर्कशॉप मुलांनी नक्की केली पाहिजेत। कधी कधी असं होतं की इतके दिवस शाळा चालू असते तर सुट्टीत कुठे परत त्यांना काहीतरी शिकायला पाठवायचं असं वाटतं, पण शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला। त्यामुळे मी पालकांना असं नक्की सांगेन की अशा वर्कशॉप्सना पाठवत जा, त्यातूनच मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो। खरं तर 10 मेला सुरू झालेला कॅम्प आज 5 जूनला समारोप होतोय, हेच आमच्यासाठी खूप अतिशय लवकर संपला का असं मला कधीतरी वाटतं। मी मगाशी काही मुलांशी बोलतोय तेवढे लवकर संपला कॅम्प, मी म्हटलं सुट्टी लवकर संपली त्याच्यामुळे कॅम्प पण लवकर संपला। पण मला वाटतं की आपण सर्वांनी पहिल्यांदा अभिनंदन आणि टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे, असं मानसीताईचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करू। कारण गेले मी अनेक वर्ष काही गॅदरिंगच्या निमित्ताने किंवा काही कार्यक्रमाला जातो, पण आजचे थोडे काही परफॉर्मन्स अतिशय इमोशनल होते। तो स्पेशल चाइल्डचा असेल किंवा तो आईचा देखील परफॉर्मन्स बघताना मला देखील सहजपणे माझ्या लहानपणी किंवा माझ्या आईची देखील एक क्षणभर पटकन आठवण झाली आणि खूप हार्ट टचिंग परफॉर्मन्स या मुलांनी आज या ठिकाणी परफॉर्म केले। मला वाटतं की हीच या कॅम्पच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची, आपला वसा आणि वारसा हा आपल्या पुढच्या पिढीमध्ये यावा, ही एक देखील याच्या मागची खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचीच धारणा आहे। आणि निश्चितपणे ही मुले आपल्या भविष्यामध्ये, आपल्या पुढील काळामध्ये मोठे होत असताना आपल्या कुटुंब आणि आपली वसा आणि आपल्या संस्कृतीचा वारसा घेऊन निश्चितपणे एक चांगले नागरिक म्हणून पुढे मोठे होतील असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो।